वसई विरार महानगरपालिकेच्या बोळिंजमधल्या रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। रुग्णालयामधील साधन सामग्री, औषधं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दरम्यान आणल्याचं विरोधी पक्षनेते मनोज पाटील आणि आरोग्य समिती सदस्यांच्या निदर्शनास आलंय। माता बाल संगोपनासाठीचं प्रोटीनचे अनेक डबे हे रुग्णालयाच्या आवारात पडलेले आहेत। मुदतबाह्य मलमाच्या ट्यूब्स देखील कचऱ्यात आहेत। एका बाजूला आयसीयू मध्ये पेशंटला साधं बेडशीट नाही, त्याला चादर नाही आणि त्याला जो आपण बेडशीट गाऊन देतो, आयसीयू म्हटलं आपण काळजी घेतो, हे गाऊन नाही। हे बघितल्यानंतर त्यांनी गोडाऊनमध्ये चेक केलं। हे रुग्णालय 2021 मध्ये कोविड-19च्या थर्ड वेव्हच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलं, परंतु थर्ड वेव्हमध्ये तेवढे पेशंट्स आणि तेवढे केसेस नसल्या कारणाने इथे कोविडचं कामकाज झालं नाही। परंतु हॉस्पिटल हे पूर्ण सेंट्रलाइज ऑक्सिजन कनेक्शन्स आहेत, त्यामुळे कॉन्सन्ट्रेटर वगैरे त्याची गरज इथे पडली नाही। ते पूर्ण वसई विरारसाठीच इथे मागवले गेलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।